नमस्कार मंडळी. आज आपण मोडी लिपीमधून वेगवेगळ्या शहरांची नावं कशी लिहायची ते पाहतोय. पुणे आहे, तर मोडीमध्ये जे पू आहे ते अगदी देवनागरीसारखं आहे आणि ने जे आहे थोडासा ट्विस्ट आहे ते, आणि हे झालं पुणे. ठीक आहे. पाषाण. पाषाण कसं लिहिणार? जसं प सेम आहे तसं पा पण सेम आहे. जे इथं न आलं होतं पुणे, आणि तसंच इथे पण आहे, त्याच्यामुळेच हे घेतलं आहे जाणून बुजून. तर श जो आहे तो असा आहे, आणि जो न आहे आपण पुण्यामध्ये पाहिला होता तो सेम ॲज इट इज लिहायचा आहे. आलं? पाषाण. वारजे. वा कसा आहे बघा, गाठ असल्यानंतर तिथे येतं काय? काणा. वा. र जो आहे तो अशी रेषीय असू शकतो, र, आणि पोकळ असलेली गाठ आणि अशा पद्धतीनं असेल तर ते जे असतं. लोक न मध्ये थोडंसं कन्फ्यूज होतं तिथं. माळवाडी. मा कसा आहे इथं बघा, गाठ आली, हा मचा मा झाला, ळ तसंच राहील देवनागरीप्रमाणे. आता आपण वारजेमध्ये वा पाहिला होता तो इथं लिहिला वा डी. वारजे माळवाडी. कोथरूड. कोथरूड कसं लिहिणार? सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपल्याला को साठी आपल्याला आधी का लिहायला लागेल, लिहिला, आणि मग एक मात्र आला को. थ जो आहे इथं येऊन असा येईल, हा थ होईल, आणि हात जर रेषेच्या वरती गेला तर तो ख होईल. मग तो चुकेल आपला. रू जो आहे तर र असाच येईल, आणि हा असा येईल, आणि ड ला ड, जसं आपण वारजे माळवाडीमध्ये ड बघितलं होतं तसंच इथं सुद्धा कोथरूड अशा पद्धतीनं लिहिलं जाईल. रावेत. आता आपण वारजेमध्ये र असं पाहिलं होतं, कोथरूडमध्ये रू असा पाहिला होता. तर रा जो आहे इट्स सिम्पल, इट्स रा. कळाले? रा. आपण इथं वारज्यामध्ये व पाहिलं, माळवाडीमध्ये पण पाहिलं. आता आपण तिथं वा पाहिलं होतं वारजे आणि माळवाडी. तर आता फक्त एकच येतोय तो म्हणजे व, तर तो अशा पद्धतीने येईल, आणि त जो आहे असा इथं वर जाईल, म्हणजे पहिली रेष मारून घेऊयात असा. सो इट्स रावेत. पंढरपूर. जे प आहे ते अशा पद्धतीने लिहिलं जातं, त्याच्यावरती अनुस्वार दिला प, आणि आता ढ जो आहे असा लिहिला जातो, पंढर. पू, आपण पुण्यामध्ये पू पाहिलं होतं का नाही, टाकायचं उकार र. सगळ्यात अवघड वाटणारं नाव सगळ्यात सोपं झालं. आता बाणेर. बाणेर कसं आहे बघा, बा लिहिण्यासाठी आपल्याला हा बा आहे मोडीमधला, ठीक आहे. ने हे पुणेमध्ये जसं होतं ते आहे असं इथं घ्या. ने र, इट्स बाणेर. ठीक आहे. कुणाकुणाला हा व्हिडिओ आवडला आणि तुमच्या शहराचं नाव कमेंट करा, आपण ते मोडी लिपीमधून कसं लिहायचं ते पाहूयात. धन्यवाद.